पुण्यात अलीकडे घडलेले एक घटस्फोट प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा घटस्फोट कोणत्याही सेलिब्रिटीचा नाही, तर एका सामान्य जोडप्याचा आहे. पण तरीही तो चर्चेत आलाय. कारण या घटस्फोटात केवळ 45 दिवसांच्या संसारानंतर पत्नीला तब्बल 45 लाख रुपयांची पोटगी मिळाली आहे. नेमकं काय घडलं? हे लग्न इतक्या कमी काळातच का तुटलं आणि पतीला पत्नीला एवढी मोठी पोटगी का द्यावी लागली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओत आम्ही जोडप्याची खरी नावं सांगणार नाही, पण प्रीती आणि प्रणय यांचा विवाह जानेवारी 2022 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. सुरुवातीला काही दिवस सुरळीत असल्याचं भासलं, मात्र काही दिवसातच मतभेद उफाळून आले. प्रीतीच्या सांगण्यावरून प्रणयने तिला स्पष्ट सांगितले की तू मला पसंत नाहीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून तुझ्याशी लग्न केलं. दुसरीकडे सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान व हुंडा केला नाही अशी तक्रार सुरू केली. हे भांडण इतकं टोकाला गेलं की केवळ 45 दिवसांच्या संसारानंतर प्रीतीला घराबाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर प्रीतीने भोसरी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरा व नंदेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणातील गंभीर दखल घेत आरोपपत्र दाखल केलं. त्यामुळे वाद आता फक्त कौटुंबिक पातळीवर मर्यादित राहिला नाही, तर त्याने कायदेशीर स्वरूपही घेतलं. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाई सुरू ठेवली. अशा वेळी प्रीतीचे वकील ॲडव्होकेट प्रियंका काटकर आणि ॲडव्होकेट रेश्मा सोनार यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा मार्ग सुचवला. या समुपदेशनात एका आश्चर्यजनक आणि मोठा निर्णय घेण्यात आला. पती प्रणयने पत्नीला एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली. प्रीतीनेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर प्रीतीने कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून माघार घेतली आणि दोघांनीच परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानेही हा अर्ज मंजूर केला आणि वर्षभर सुरू असलेली कायदेशीर लढाई संपुष्टात आली. या प्रकरणात समुपदेशाने निर्णायक भूमिका बजावली. ॲडव्होकेट रेश्मा सोनार यांनी सांगितले की कौटुंबिक वादामध्ये महिलांचे हक्क अबाधित राखत तणावमुक्त पद्धतीने तोडगा काढणं आवश्यक असतं. समुपदेशामुळे केवळ वेळ आणि पैसा वाचतो असं नाही, तर भावनिक ऊर्जा आणि मानसिक ताण देखील कमी होतो. न्यायालय देखील अशा तडजोडीला प्रोत्साहन देत असतात, कारण दीर्घकालीन वादांपेक्षा संवादातून निघणारा निर्णय सर्वांसाठी सोयीचा असतो. कहाणी आहे एका अवघ्या 45 दिवसांच्या संसाराची, पण त्याने निर्माण केलेला आर्थिक आणि सामाजिक परिणाम खूप मोठा आहे. या घटस्फोटातून एक गोष्ट निश्चितपणे शिकता येते: संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर सल्ल्याच्या माध्यमातून कोणताही वाद तणावमुक्त पद्धतीने मिटवता येतो. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये महिलांचे हक्क अबाधित राखत तडजोडीने आणि योग्य पद्धतीने मार्ग काढल्यास न्याय मिळवणे सहज शक्य आहे. या प्रकरणात तुमचं मत काय आहे? पोटगी हा योग्य तोडगा आहे का? अशा प्रकरणांमध्ये काय सुधारणा करता येतील? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये जरूर कळवा. पाहत राहा फिलिंग्स मनातल्या. धन्यवाद.